काय जोरात ठोकलेली आहे. तर मित्रांनो आपण आता बसलोय जेवायला. मासे, शिंगडा, खेकड, कांदा आणि भाकरी. बघू शकता पाणी असं आणायला लागतं आम्हाला. तर आत्याने दिलाय डांगर, रॉकी घेऊन चाललाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज सुद्धा आपण चाललोय गावालाच. नुसतं आपण गावाला फिरत असतो. तर सकाळी सकाळी आपल्याला पनवती लागलेले मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो मी. इथे बघू शकता कोणत्या तरी हरामखोराने ठोकली आहे गाडी रिवर्स घेताना. पार्किंगला लावलेली गाडी. तिकडे काय व्हिडिओ बनवली नाही मी, पण बघू दादा काय जोरात ठोकलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला गाड्या चालवता असेल येत नसेल तर चालू नका. उगाच दुसऱ्यांच्या गाडी नुकसान करू नका. नुकसान केलं तरी काहीतरी करत जावा. बघितलं मित्रांनो तुम्ही कसे ठोकले आपल्या गाडीला या लोकांनी. आता आपण इथे आलोच आहे 22 नंबरला आपल्या इथे. तर तिथे थोडं रिपेअर करून घेऊया, कलरिंग वगैरे नंतर करूया. डेंट फक्त बाहेर काढून घेऊया. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे. 5 minutes later. One eternity later. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्ही बघितलं असेल आपल्या गाडीला किती डॅमेज झालेला, कोणीतरी पार्किंगमध्ये ठोकलेली. तर तुम्हाला दाखवलं नव्हतं, आम्ही घाईघाईमध्ये होतो. तर आता तुम्हाला दाखवतो कुठं काय ठोकलेलं. बघू शकता प्रॉपर आता आम्ही करून घेतलेलं आहे. फक्त थोडंसं जास्त कलर गेलेला आहे, तो काढायचा आहे. काढला तर होऊन जाईल मस्त आपलं. तर नंतर आम्हाला पेट्रोल पंपवरती दिसलेला किटवाला, तर त्यांनी आम्हाला एक किट दिली. ते आम्ही त्या किटने रिमूव्ह केलं बाकीचं कलर वगैरेचं. जास्त काय डॅमेज झाला नाही. फक्त इथं हे आम्हाला कलरिंग करायचं बस, तेवढंच आहे. ते पण होऊन जाईल. मम्मी चालली आहे पाणी भरायला आम्हाला. तुम्ही लास्ट टाइमच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला बोललो होतो का आम्हाला टाकीवरून पाणी आणायला लागतं. तर मम्मी चालली आहे पाणी आणायला. आता मी पण चाललो. तर चला पटापट जाऊया पाणी आणायला. तर आता आपण चाललो टाकीकडे. पप्पा उभे आहेत तिथे बघू शकता. आणि मित्रांनो आयफोनची क्वालिटी कशी आहे आम्हाला नक्की सांगा. आम्ही आयफोनमध्ये शूट करतोय ब्लॉग. तर पाणी भरायचं आपल्याला. तर हे हिरवगार शेत आता कसं झालेलं आहे पाऊस गेल्यावरती. पप्पा उभे आहेत. खूप थंडी आहे मित्रांनो इकडे. निघाला तरी चालतं. पाठी तर आपला झालाय पाणी भरून. पप्पा घेत आहेत हंडे.
मी चालले पाणी घेऊन. आपण पण जाऊया. तर आपण पण जाऊया. बघू शकता पाणी असं आणायला लागतं आम्हाला. तर चला जाऊया घरी पटापट. आमचा पारुष आताशी उठलेला आहे, बघू शकता. बिनकामाचा पारुष. तर आमच्या मित्रांनो पाणी आणून झालेलं आहे. तर आमचा आक्या चालला आता शाळेमध्ये. कितवीला आहे रे? 6वीला येतो. तर तो चालला शाळेमध्ये. तर चला भेटूया पुढे, काय करतो बघूया. आजचा दिवस कसा जातो आपला. मित्रांनो आता आम्ही आणलेत मासे, मळे मासे. मम्मीने तर 2 खेकडी मोडून ठेवलेल्या आहेत. आता आम्ही बनवून खाणार आहे. खेकडे तर भाजून खाऊ, माशाचा कालवण करू. आवडते मम्मी. आजी बनवते चुलीवर. कालवण रेडी होतं आपला. तर मित्रांनो आता मी भाताची पोत बघू शकता. पप्पा टाचतायत भाताच्या गोण्या. इथे एक टाचून झाली, अजून 2-3 टाचायच्या. आपण आलो होतो गावी थोडा लेट, तर आपल्याला काही शेतातील प्रोसेस बघायला भेटल्या नाही. तर आता आपण डायरेक्ट भात भरायला आलोय गोण्यांमध्ये. बसलाय, याला झाले सर्दी जाम. तर बघूया अजून काय काय होते आपल्या पुढे. तर पुढे काय होते ते तुम्हाला दाखवतो. चला बोल पकड. काय बोलायचं? बोल बाबा, काय झालं? काय बोल ना, गावाला आल्या काम करावं लागतं आम्हाला. सर पोती भिडतो बरोबर आहे. पाठी घेतो मित्रांनो. आपण बसलो जेवायला. तर मित्रांनो आपण आता बसलोय जेवायला. मासे, शिंगडा, खेकड, कांदा आणि भाकरी. पप्पा मम्मी पण बसले जेवायला. आजी पण आहे, रॉकी पण आहे. रॉकी मासे खात नाही, पण मासे खात नाही. आपण आज फर्स्ट टाइम खाणार आहे. तर बघूया कसे लागतात ते. चला आता जेवण घेऊया मस्तपैकी. आजचं आपलं जेवण, बाकीचं आपण काम करूया पुढे जाऊन. चला. तर मित्रांनो आता आपलं झालं जेवण. आपण चाललोय तळ्याकडे पाणी भरायला. आमची तळे पण तुम्हाला दाखवतो. तर आपली गाडी बघा मस्त आपण इथं पार्किंग केलेली आहे. आणि आपल्या तुषार भाऊची बोलेरो मस्त शेड टाकलेला इथे. त्याचा ट्रॅक्टर उभा असतो, तुम्ही लाच्या ब्लॉकमध्ये बघितलाच असेल. तर आता आपण जाऊया तळ्याकडे. चला फटाफट. तळे आमची दाखवतो तुम्हाला. तळेमध्ये आता किती पाणी असणार आहे. शेतावरची तळे.
मित्रांनो आपल्या तुषार भाऊचा ट्रॅक्टर इथे उभा आहे सावलीमध्ये, आणि गाई वगैरे सगळे इकडे सावलीमध्ये बांधून ठेवलेले आहेत मस्त. तर गावचा नजारा एकच नंबर. रॉकीला झाले जाम सर्दी मित्रांनो. दुपारचे आता 1:15 वाजले तरी इथं असा वारा सुटलाय ना, गार लागते, डायरेक्ट पूर्ण गार लागते. इथं दुपारी सुद्धा थंडी वाजते. तर इथून खाली गेल्यावर आपली तळ आहे. तर आपलं हे नानांचं घर आहे समोर, तर आपण तिकडे चाललोय जरा. तर तिकडून तुम्हाला आमची तळे दाखवतो. तर चला जाऊन येऊ पटकन नानांच्या घरी, आणि तुम्हाला नंतर आपली तळे दाखवतो, शेतातील तळे. तर आपण चाललोय तळ इकडे. मम्मीने घेतल्यात बादल्या. हा तेच शेततळा, आपला शेततळा. आम्ही डोंगरावर राहतो, तर डोंगरावर सगळं खडक आहे. तर इथे असं बनवलेलं आहे. तुम्हाला आंघोळ करायची आंघोळ सुद्धा करू शकता. इतकं मोठं. मारुडी भावे बघितलं रे, तिला काय खोले बादली घे जा. तर मित्रांनो अशी होती आपली तळई, शेततळा आपला हा. तर कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. आता आम्ही जातोय घरी कपडे आणि भांडे घासण्यासाठी, मम्मीला पाणी. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आपण आलोय आत्याकडे. पप्पा आले त्यांच्या बहिणीकडे भाऊबीजेला. तर आता गोंदुशीला आलो आपण शेतावरती. शेतावरती घर आहे आत्याचं आमच्या, आणि आपण गाडी तिकडे लांब पार्क केली आहे. रॉकी भाई आपचड्डीवर, मी पण आलोय. चला भाऊबीज करूया आणि जाऊया पुढे. काय घेऊन चालाय र? तर आत्याने दिलाय डांगर, रॉकी घेऊन चाललाय. पप्पांना भाऊबीज गिफ्ट डांगर. रॉकी पाठी बघ रे. चला जाऊया फटाफट. टाटा कर, टाटा कर ना. टाटा तर कर पहिला, फोटो काढायचो आला. हा मित्रांनो आता आपण निघूया. आत्याकडून आलेलो, भाऊबीज करायला आलेलो आपण आत्याकडे. आता मित्रांनो आता आपण निघूया. चला दुसऱ्या आत्याकडे पण जायचं आपल्याला. तर मित्रांनो इकडच्या पण आत्याच्या आपण घरी जाऊन आलेलो आहे. तर आपण जातोय घरी जायला परत. आणि सुंदर असा सनसेट बघायला आपल्याला भेटतोय मस्तपैकी. पप्पा, रॉकी आणि हा असा संध्याकाळचा सुंदर सनसेट. गावाकडे येण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. तर आता चला निघूया घरी जायला आणि भेटूया पुढे.
तर मित्रांनो आता आपण आलो घरी. तर गाडी आपण आलो धुवायला घेऊन. थोडं लेट झालं आपल्याला यायला सुद्धा. तर गाडी धुवूया आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. उद्या कुठं तर आम्ही बाहेर गेलो तर तुम्हाला नक्की दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पुढचा ब्लॉग येईल. आज एवढंच होतं. तर चला मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया असं नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, थँक्यू. पुन्हा 11 सेकंड झाले. ना धुणं गाडी मी व्हिडिओ काढतो.